तर हाय हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर स्वागत करते तुमचं गावाकडच्या दुसऱ्या दिवसाच्या आपल्या आणखीन एका लाँग व्हिडिओमध्ये. तर हे बघा, गावाकडं जर आम्ही चाललो होतो, आत्याच्या तिकडून पिलूच्या निघालो होतो. आणि हे बघा, आमच्या इकडं जायला असा काही रस्ता आहे कच्चावाला. तर सगळ्या गोष्टी ना आपल्या मनासारख्या नसतात. ह्या रस्ता किती दिवस झाला असाच आहे, याला कोण बघतं की नाही काय माहिती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस ऊसाचा सीझन चालू असतो, म्हणजे दिवाळीपासूनचा पुढचा आता पाडव्यापर्यंतचा, तेव्हा तर या रस्त्याची ना अवस्था एवढी बिकट असते की नाही की बसच. तर हे बघा, जाऊ द्या, रस्ता द्या सोडून, रस्त्याचं काही कोणी बघणार नाही. चला आता आपण पुढचा आपला व्हिडिओ पाहूया. तर आमच्या इकडं ना जास्त करून डाळिंबी, म्हणजे डाळिंबीची बाग, त्यानंतर ऊस, आणि त्यानंतर ना म्हणजे आपल्या इकडं म्हणजे कसं म्हसवडला वगैरे घाटाच्या वरती बाजरी ज्वारी असलं काही ते घेते ते, किंवा गहू वगैरे. पण इकडं तसं काही नसतं. इकडं जास्त करून ऊस असतो आमच्या इकडं सासरला, आणि जास्त करून डाळिंबीची बाग, आणि शक्यतो कमी प्रमाणात केळी किंवा द्राक्षे या बागा असतात. आणि पाणी एकदम खूप मुबलक प्रमाणात असते, कारण हे तुम्ही बघू शकता कॅनलची पट्टी, आणि कॅनलवरून खूप लोकांनी आपल्या विहिरीपर्यंत सायपल किंवा पाईपलाईन वगैरे ते काही सगळं नेलेलं आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता नाही. म्हणूनच आमच्या तिकडच्या भागाला कॅनलचा खालचा भाग किंवा नळाचा खालचा भाग असं म्हणतात. तर हे बघा, घरी पोचलो होतो फायनली, कारण घराचा थोडासा व्ह्यू द्यायचा होता, परंतु आम्ही ना जास्त वेळ थांबणार नव्हतो. पोचलोच होतो आम्ही 12-12:30 वाजता, पिलूच्या आत्याच्या तिकडून जेवण वगैरे करून. आणि लगेचच आम्ही निघणार होतो, कारण आम्हाला ना देवदर्शनाला जायचं होतं. माझ्या माहेरचा जो देव आहे ना, तिकडे जाणार होतो आम्ही दर्शनाला. त्याच्यासाठी जास्त वेळ काय थांबलो नाही. आणि मी घरात काही गेलीच नाही, कारण मला ना बाहेर जेवण तर केलं होतं, कारण पाणी वगैरे तर आम्ही सगळं स्वतः म्हणजे इथून घेऊन जातो. घरचं पाणी पिलूला देत नाही, त्यामुळे पाणी वगैरे काही प्यायचं नव्हतं. थोडंसं 5-10 मिनटं बसले, आणि बसल्यानंतर परत मग चला म्हणलं नारळ वगैरे काढू थोडंसं पिलूसाठी न्यायला, कारण आहेत तर. आणि मोठी गाडी आणली तर घेऊन जाऊया. आता छोटी वगैरे गाडी असते तर वजन यायला येत नाही, पण आता मोठी आहे तर नेऊया म्हणून. हे बघा, ह्यांना मी थोडेसे नारळ काढायला लावले होते. किती वेळ ते अपदत होते, तर पटापट काही नारळ काही पडत नव्हते. आणि जे जे पिकलेले म्हणजे जे थोडेसे परिपक्व झालेले होते ना, ते वरती होते सगळ्यात जास्त. दुसऱ्या नारळाला तर कवळेच नारळ होते. 7-8-10 झाडं आहेत आमच्यात, मला वाटते 7 ते 8 असतील झाडं, पण सगळ्या नारळांचे कवळेच होते. अजून एक महिनाभरा नाही की नाही छान असे नारळ येतील त्याला. तर हे बघा, अशा ऊसाच्या लागणी वगैरे असतात आमच्या इकडे जास्त. असं म्हणजे साधं पीक असं काही नसतंच. आणि ही बघा, यांच्या पाठीमागं जे दिसते ना, ती आमची काकडीची म्हणजे माळा आहे काकडीचा. आता मला वाटते 2 महिना पण नसेल झालं ही काकडी लावलेली त्याला. खूप छान असा माळा, एकदम हिरवागार असा, छान असा, खूप छान वाटतं, गार वाटतं. कितीही उन्हाळा असू दे आमच्या इकडं अजिबात म्हणजे ऊन वगैरे जाणवत नाही. तर हे बघा, इकडं ते हे नारळाचं झाड सोडून पुढचं नारळाचं झाड दिसते ना, तिथं बरोबर त्या दारातच आहे ते झाड नारळाचं, आणि तिथं घर आहे. तर हा काकडीचा माळा आहे, किती छान दिसतोय बघा, हिरवागार मस्त असा. मी थोडीशी भाजी घ्यायला गेली होती, कोथिंबीर, आणि मध्ये शापूची भाजी होती ना, ती घ्यायची होती, म्हणून मी गेले होते आतमध्ये काकडीच्या माळ्यात. तर ते सगळ्या बाजूला नेटनं पॅक केलेले आहे, आतमध्येच तेवढं. तर हे बघा, असा कायचा अवतार झाला होता भाजी वगैरे काढून मस्तपैकी. तर शोभते का शेतकऱ्यांनी मला नक्की सांगा. त्याच्यानंतर आम्ही थोडेसे फोटो सेल्फी काढत होतो, का तर आम्हाला गावाकडचे फोटो काढायचे होते. आणि मी खूप दिवसातनं साडी घातली होती, म्हणून मला साडीवरचे फोटो काढायचे होते. जी तुम्हाला मी दाखवली होती ना साडी, बघा ती साडी, ही 750 रुपयाची साडी आहे. आणि वाटत पण नाही की ही 750 रुपयाची साडी आहे. खूप छान चोपून चापून मस्त अशी बसते ही साडी. थोडेसे आम्ही फोटो काढले सेल्फी दोघांचे. पिलूला ये म्हणत होतो, तर पिलू गायब होता. पिलूला शेवग्याच्या शेंगा कुठं काय हे असलं गोळा करायचं होतं. आणि पिलूला घरी गेल्यानंतर ना आमच्यापाशी थांबू वाटत नाही, तो कधीच आमच्यापाशी थांबत नाही. तर सगळं काही घेतलं आवरून, आणि निघालो आम्ही आमच्या मम्मीच्या तिकडं. मम्मीच्या तिकडून मी तसंच मम्मीच्या तिथं तर मी अजिबातसुद्धा शूट केलं नाही, का तर टायमिंगच नव्हता. मी अर्धा ताससुद्धा थांबली नाही मम्मीच्या तिथं. गावाला गेलं का नाही म्हणजे प्रत्येकाकडून जाऊन यावं लागतं, त्यामुळे मम्मीपाशी मी थांबलीच नाही. त्याच्यानंतर आम्ही पोचलो म्हसवडला, कारण आम्हाला जायचं होतं आरवाडीच्या बिरोबाला. तर तुम्हाला मी म्हणलं जाता जाता माझं कॉलेज दाखवावं. तुम्ही बघू शकता, हे माझं कॉलेज सिद्धनाथ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज. इथं माझं 2 वर्षाचं कॉलेज झाले. त्याच्यानंतर खूप छान म्हसवडमध्ये सुद्धा सुधारणा झाली. पहिला असा रस्तासुद्धा नव्हता, ज्यावेळेस मी 11वीला होते ना, तेव्हा एवढासा रस्ता होता. आता खूप मस्त असं स्टँड वगैरे खूप छान झाले. तुम्ही एकदा गेला ना तर नक्की बघा. तर हे बघा, तुम्हाला मी स्टँडसुद्धा दाखवते. एकदम छान असं स्टँड झालं आहे. आणि रस्ता तर काय बोलूच नका, एवढा उंच वगैरे मस्त झाला आहे. पहिलं खूप खड्डे होते. आणि कॉलेजसुद्धा एवढं मोठं नव्हतं. कॉलेज तर खूप मोठं व्हायला लागले, बांधकाम वगैरे चालू होतं. तर हे बघा, हे आहे म्हसवडचं बसस्थानक, जे की एकदम क्लीन आणि साफसुथरं दिसते. लांबून तर क्लीन दिसते. त्याच्यानंतर ना तुम्हाला मी म्हणलं होतं की मी गेली ना म्हसवडला, तर तिकडची मेवा मिठाई म्हणजे फुटाणे वाटाणे तिकडचं घेताना मी तुम्हाला ती गल्लीसुद्धा दाखवेन. तर आम्हाला पण थोडंसं घ्यायचं होतं, मग मी थांबले आणि उतरून म्हणले चला आता घेऊन येऊया.
तर हे बघा, ही गल्ली आहे ना, इथून तुम्ही पुढंपर्यंत मला वाटते बाजार पटांगणापर्यंत ह्याच सगळ्या अशा गोष्टी मिळत जातात तुम्हाला, वटाणे फुटाणे मेवा वगैरे, पण खूप छान लागतात. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे इथं खज्जा खूप छान प्रकारचा भेटतो. तर मी तिथं सगळं काही साहित्य जे काही घ्यायचं होतं ना मला, ते सगळं घेतलं. खज्जा 1 किलो घेतला. त्याच्यानंतर दुसरं पण जे काही मेवा वगैरे घ्यायचं होतं ना, ते सगळं काही साहित्य घेतलं. तुम्ही पण म्हसवडच्या आसपासचा असाल ना, किंवा तुम्हाला माहीतच नसेल म्हसवड, तर तुम्ही बघून घ्या एकदा म्हसवड. हे बघा, अशा पद्धतीची गल्ली होती म्हसवडला, छान असे मेव्याची मिठाईची. त्याच्यानंतर संध्याकाळचं मला वाटते 7 वाजले होते आणि प्रवास करून करून वैताग तर आला होता. तरी पण आम्ही देवाला गेलो, कारण हा माझा माहेरचा देव आहे, बिरोबाराया. आपल्या सगळ्या धनगर समाजाचा आराध्य दैवत आहे आणि नवसाला पावणारा देव आहे असं म्हणतात त्या देवाला. तर हे बघा, एकदम शांत आणि थंड वातावरण होतं तिथं. जास्त गर्दी वगैरे नव्हती. ज्यावेळेस आता यात्रा असते ना पौर्णिमेला, त्यावेळेस खूप गर्दी असते. चिंचणीवरनं येणारी लोक किंवा चिंचणीच्या वारीची लोक जे आहेत ना, ते सगळे जाताना बिरोबाची भेट घेऊन जातात. तर हे बघा, मी खाली गेली, त्यानंतर नारळ वगैरे थोडंसं सगळं काही घेऊन आली दर्शनासाठी जायला. इथं ना कॅमेरामॅन पण मीच असल्यामुळं ना मला घ्यावं की धरावं काय करत नव्हतं. त्यामुळं पटापटा सगळं काही साहित्य घेतलं आणि दर्शनाला गेलो. तर दर्शनाला गेलो, जास्त काही गर्दी नव्हती. दर्शन खूप छान असं झालं. सगळ्यात पहिलं म्हणजे पिलूला इथं गेल्यानंतर भंडारा लावायला खूप आवडतं. तो गेला का प्रत्येकाकडून भंडारा लावून घेत असतो. मंदिरात गेल्यानं तिथं पुजाऱ्यांकडून भंडारा लावून घेतला. तिथून बाहेर आल्यानंतर दुसऱ्या मंदिरात म्हणजे पाठीमागच्या बाजूला पण ना मायेका देवीचं मंदिर आहे ना, तिथं गेल्यानंतर पण त्यानं पूर्णपणे भंडाऱ्यानं त्याला खूप भरायला आवडतं, कपाळ भरवून घ्यायला. तर हे बघा, अशा पद्धतीचं मंदिर आहे, खूप छान असं मंदिर आहे. आणि हा माझं कुलदैवत म्हणजे मम्मीच्या तिकडचं कुलदैवत आहे माहेरचं. तर कसं वाटतंय तुम्हाला मंदिर मला नक्की सांगा. आणि तुम्ही जाता की नाही या म्हणजे आरवाडीच्या बिरोबाला, ते पण मला नक्की सांगा. तर हे बघा, दर्शन वगैरे घेण्यासाठी आम्ही वरती गेलो. मस्त असं स्वच्छ होतं परिसर. त्याच्यानंतर दर्शन हे घ्यायला गेलो. तिथं तोरण दिलं बांधायला. मी तोरण घेतलं होतं नारळांचं, ते तोरण वगैरे बांधायला दिलं. त्यानंतर मग दर्शन घेऊन आम्ही रिटर्न बाहेर निघालो. तर दर्शनाला काय बारी वगैरे काय नव्हती, असं एकदम गर्दी वगैरे काहीच नव्हतं, कारण संध्याकाळची वेळ होती त्याच्यामुळं. त्यांच्यानंतर मग आम्ही दर्शन हे घेऊन, अगोदर ना बायकांना आतमध्ये जाऊ देत नव्हते, परंतु आता मंदिराच्या बाहेरून असं जाता येते. नाहीतर इथून खाली आहे ना, हे ग्रिल दिसते ना, इथून खाली बायका शक्यतो जात नव्हत्या पहिला, पण आता जातात. म्हणजे हे बघा, त्यांनी ना असं छान पद्धतीने केलं, इथं काउंटर केल्यासारखं केलं आहे आणि इथूनच इकडं बायका जातात. आतमध्ये बायकांना प्रवेश नाही. तर हे बघा, अशा पद्धतीचा देव आहे. तुम्हाला देवसुद्धा दिसत असेल मस्त असा. तर पिलूचं फक्त इथं भंडारा लावून घेण्याकडे लक्ष होतं. हे बघा, दिसला का हा देव? हा आहे आमचा कासलिंग बिरदेव राजा. तर तुम्ही बघितलं की नाही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि खूप जणांचं हे कुलदैवतसुद्धा आहे. माझ्या मम्मीच्या तिकडच्यांचं हे कुलदैवत आहे. तर आम्ही पण तोरण वगैरे दिलं आणि निघालो. दर्शन वगैरे खूप छान झालं होतं, मस्त असं. जाऊ द्या, सगळीच कामं आमची एका म्हणजे फेऱ्यामध्ये झाली, याचा खूप आनंद होत होता मला सगळ्यात भारी. आणि त्याच्यानंतर आम्ही तसंच ह्यांच्या आजीकडे गेलो होतो भेटायला आणि सांगली मार्गे परत आम्ही सातारमध्ये आलो. तर सातारमध्ये एवढी काय अशी गर्दी होती, मला वाटते 1.5 तास तर आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो. आणि संध्याकाळी सोमवारी आम्हाला 10 वाजले यायला.